एक महत्त्वाची बातमी आहे। सीसीआयच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा। शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी ही मागणी केली आहे। सिल्लोडमध्ये शिवसेनेनं रास्ता रोको आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी कापूस पेटवून दिला। कापसाला शासकीय हमी भाव मिळावा आणि सिल्लोड तालुका जिनिंग प्रेसिंग येथे तातडीनं कापूस खरेदी केंद्र सुरू करून सीसीआयच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं सिल्लोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। सीसीआयच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा, अब्दुल सत्तार यांची ही मागणी। फक्त पैसे खाऊन हे जे चिरीमिरीचा धंदा चालू आहे, या धंद्याला कंट्रोल करायचा असेल तर सरकारने तात्काळ याची चौकशी करावी आणि जे काही याच्यामध्ये दोषी आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी। हे करण्यासाठी आजचा हा रस्ता रोको करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या भावना इतक्या तीव्र आहे का आपण बघू लागलं की तिकडे कापसाला जे आणलेला कापूस इथे जाळू लागले शेतकरी। याच्यापेक्षा काय वाईट गोष्ट पाहिजे या देशासाठी, राज्यासाठी का सोन्यासारखा पीक जो शेतकरी पिकवतो आज त्याला जाळायची पाळी येऊ लागली।